अजित पवारांच्या निधनानंतर चर्चा सुरू झाल्या त्या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या। स्वतः अजित पवार यांनी 14 बैठका घेतल्या होत्या आणि शरद पवारांच्या वाढदिवसा दिवशी म्हणजेच 12 डिसेंबरला ते शरद पवारांना गिफ्ट देणार होते अशी वक्तव्य शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या काही नेत्यांकडून समोर आली। तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। या सगळ्या बैठकांनंतर अजित पवारांच्या पत्नी म्हणजेच सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत हे निश्चित झालेलं आहे। म्हणजेच महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत। तर दुसरीकडे आता राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार हा प्रश्न आहेच। या प्रश्नाचं सुद्धा उत्तर आपल्याला लवकरच मिळेल। मात्र या सगळ्या प्रसंगी दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणावरती तुम्हाला काय वाटतंय? दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र येण्याची गरज आहे का? या संदर्भात तुमचं काय मत आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।